पण आता हे जे नाम अखंड आपण घ्यायला महाराज सांगतात की तुम्ही नामामध्ये अखंड राहा, म्हणजे तुम्ही माझ्याशी समग्र राहात. पण हे अखंड नाम असं तर नाही होणार ना की आपण त्या नाम घेता नाही, घेता याच्यासाठी तुम्हाला पहिले नामाची व्याख्या कळाली पाहिजे. नाम म्हणजे केवळ शब्दांचा संचय नाही. नाम म्हणजे जाणीव आहे. महाराज त्याला उदाहरण द्यायचे की एखादी बाई परसामध्ये आपले काम करते, नुकतीच बाळंत झालेली आहे आणि तिचं मूल आतमध्ये पाळण्यात झोपलेलं आहे. ती भांडी कुंडी करते, सगळं घरातली कामं करते, पण तिचा कान मात्र सतत त्या पाळण्याकडे लागलाय. त्या बाळाने थोडी जरी हू की चू केलं की लगेच ती धावत जाते. तसं नामस्मरण म्हणजे केवळ हातामध्ये जपाची माळ फिरणं एवढ्यापुरतं मर्यादित नाही. नामस्मरण म्हणजे केवळ जिव्हेने त्या त्रयोदक्षरी मंत्राचा सतत निरंतर जप करणं म्हणजे नाम नाही. हे तर सगळं जेव्हा वेळ मोकळा असेल तेव्हा जरूर करा, जेव्हा तुम्ही साधन करता तेव्हा जरूर करा. पण हे त्या बाईसारखं आपण लक्षात ठेवावं की मी आत्ता एखादा गुगल मीटवर किंवा टीम्स कॉलवर एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, पण हे करत असताना देखील माझ्या बॅक ऑफ द माइंड जर माझं अनुसंधान आहे, क्षणभर देखील मला महाराजांचं तिथं विस्मरण होत नसेल तर मी नामातच आहे. त्यामुळे तुम्ही अनुसंधानात्मक नामस्मरणाचा विचार करा, जेणेकरून तुम्हाला ते नाम अखंड घडल्याचा अनुभव येत राहील. त्याच्यामध्ये कधीच खंड पडणार नाही. अजून एक कंटिन्यू माझा एक प्रश्न आहे दादा की याच्यामध्ये की नामस्मरणाची खरी ॲक्च्युली प्रचिती यायची असेल किंवा त्याचा परिणाम चांगला आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला काही म्हणजे संत लोक पण सांगतात की यम आणि नियम किंवा काही सिस्टमॅटिक यमनियम तुम्ही पाळायला पाहिजे. बरोबर आहे. तर ते कुठले असतात, म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे त्याचं नामाचा परिणाम हा अतिशय चांगला होऊ शकतो आणि तुमची त्याच्यामध्ये प्रगती होऊ शकते? 5 यम आणि 5 नियम आपल्याकडं ग्रंथांनी सांगितलेले आहेत. पतंजलींचं ते अष्टयोगामध्ये याच्या सगळ्याचा विचार आहेच. तप आहे, स्वाध्याय आहे, शौच आहे इत्यादी. म्हणजे तुम्ही अपरिग्रहता ठेवा किंवा तुम्ही कुठेही सत्याचं सतत स्मरण करा. या दृष्टीने यमनियमाची जोड अत्यंत गरजेची आहे साधनेला. पण आपल्यासारखे आजच्या या यंत्रयुगामध्ये राहणारी मंडळी या सगळ्या भूमिकांना स्वीकार करण्यासाठी किती तयार आहोत आणि आपल्याला ती खऱ्या अर्थाने 100% आपल्या आचरणात आणता येतील की नाही याची आपल्याला खरंच शाश्वती नसते. खरं तर आणता येतात. कुठल्याही काळामध्ये यमनियम हे कालबाह्य नाही आहेत. पण या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला भीती वाटते की अरे आता अगदी उदाहरणार्थ एखाद्या दिवशी तुम्ही कंपनीमध्ये रजा घेतली आणि मग तिकडे जाऊन बघता की आता सिक लिव्ह शिल्लक किंवा मी आजारी पडलो. मग आता एक प्रकारे तुम्ही असत्याचीच भूमिका घेतली त्यावेळेला. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या तुमच्याकडून नकळतपणे घडत असतात, तुम्हाला त्या कराव्याच लागतात. त्यामुळे यमनियमाची व्याख्या आपल्याला काळानुसार थोडीशी बदलली पाहिजे.